वारं काय नाही, अजून काटेकी टक्कर आहे. रस्त्याची कामं झाली आहेत, डांबरीकरण झालेलं आहे, कामं भरपूर केलेली आहेत आणि होणार आहेत अजून. कोण केलेले यड्रावकरांनी केलेले आहेत. राजकीय क्षेत्रात जोरात आहे. यड्रावकरांच्या हाताने कामं झालेले आहेत. काम आमदारकीच्या टायमाला झालेलं आहे. काय अपेक्षित मग आता निवडणुकीच्या उमेदवारांच्याकडं? एखादं आम घरकुल मिळाला पाहिजे आणि यड्रावकरला पण म्हणणार आहे. ते यड्रावकर साहेबांचं जे काम आहे की नाही, म्हणजे आपल्या तालुक्याच्या बाबतीतलं लई खतरनाक, म्हणजे हाताला काम देणारं म्हणून. जोर काय यड्रावकरांचं, कामं भरपूर केले. राजेंद्र पाटील यड्रावकर चांगला आहे वातावरण. वरच्या नेत्याचा विचार करणार. पारडं कोणाच जोर वाटते? राजेंद्र पाटील यड्रावकरांचं जर वाटतं. तुम्ही यड्रावकरांचा जोर आहे म्हटलं की यड्रावकर कुठे उमेदवार आहे? उमेदवार खाली जिल्हा परिषद पंचायत समिती वेगळे आहे. गटाचे सगळे जोर आहे इथं. महाविकास आघाडीचा जोर नाही, त्यांनी फक्त दाखवा लागल्यात माणसं. काय मतदारसंघात काय वातावरण आहे? संघात यड्रावकर साहेबांचं काय कामं झालेले आहेत, तुम्ही गावात बघा, कामं झालेत का नाही. तुम्हाला कॉन्क्रिटीकरण झाले, गटर झाले, अंडरग्राऊंड गटरीज झाल्यात, जलजीवनचं काम झालेलं आहे. सरपंच वाळकुंजी वहिनींच्या माध्यमातून यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून कामं केलेत. काय केलं यड्रावकरांचं? काय दिलं तुम्हाला? मस्त रस्ते बिस्ते केले. पहिला पक्ष आणि नेताच बघणार की. नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थानं वेग आलेला आहे. प्रचाराची ही जी मुदत असणार आहे, ही एक आठवडाभर आहे. 5 फेब्रुवारीला मतदार आणि 7 फेब्रुवारीला निकाल, अशी एकदम धावपळ असताना उमेदवार आता प्रचारात त्यांनी आघाडी घेतलेली आहे. इथून पुढे सभा बैठका होतील आणि मग मतदारांच्या मनामध्ये या निवडणुकीच्या अनुषंगानं काय चाललेलं आहे, मतदारांच्या मनामध्ये नेमक्या काय प्रतीक्षा आहेत, हे जाणून घेण्यासाठी मी सध्या उभा आहे शिरोळ तालुक्यातल्या दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातील दानोळी या गावात. हा मतदारसंघ अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. आणि मग या मतदारसंघामध्ये थेट लढत पुन्हा कुणामध्ये होणार, कुठल्या कुठल्या पक्षामध्ये होणार, काय आहे या मतदारसंघात वातावरण, इथला लोकप्रतिनिधी इथल्या जनतेला कसा हवा आहे, इथली विकास कामं कशी आहेत, इथल्या लोकांच्या अपेक्षा काय आहेत, समस्या काय आहेत, या अन्य घडामोडींचा आढावाच आपण या दानोळीतल्या बाजारपेठेमधील लोकांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय म्हणतात इकडं आपण बघूया नेमकं लोक. मामा नमस्कार. नमस्कार. बातम्या बघताय? बातमी कधीतरी बघतोय. काय होता, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. दानोळी मतदारसंघात अनुसूचित जाती महिला हे जिल्हा परिषदला आरक्षण आहे. काय वातावरण सध्या गावात आहे? बरं आहे, चांगलं आहे वातावरण. चांगलं वातावरण आहे. कोणाला पोषक आहे? पोषक कोणासाठी आहे? पोषक तसं काय दोन्ही सारखे आहेत, हा. तसं काय सांगता येत नाही. कोण कोण आहेत उमेदवार? उमेदवार 4 आहेत. कोण कोण? तेवढे जिल्हा परिषदला तेवढे आहे. कांबळे आहे, पद्माकर कांबळे आणि गौतम कांबळे अपक्ष आहे. कुठल्या कुठल्या गटात प्रामुख्याने लढत होते इथं? दोन आहेत. कुठले कुठले? भाजप नाही, कुठले स्वाभिमानी काँग्रेस एक आहे आणि यड्रावकर एक आहे. मग आता बऱ्याच वर्षानंतर निवडणुका होत आहेत. कसा पाहिजे निवडून येणारा माणूस? चांगला पाहिजे. चांगला म्हणजे कसा पाहिजे? काय केलं पाहिजे? कामं केली पाहिजे. कामं केली पाहिजे. मग आता काय कामं झाल्यात नाही इथली? झालेत की कामं झालेले आहेत की. काय झालं? रस्त्याची कामं झाली आहेत, डांबरीकरण झालेलं आहे, कामं भरपूर केलेली आहेत आणि होणार आहेत अजून. कोण केलेले आहेत? यड्रावकरांनी केलेले आहेत. केलेले केलेत की. मग आता लोक मतदान करताना निवडणुकीत कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून उमेदवारांना मतदान करणार? उमेदवार चांगला बघून. बघ चांगला. हा, आणि काय कामं बघणार की नाही? कामं बघणार की. कामं नंतर. उमेदवार चांगला असला तर कामं पुढे होतील नाही. मग जो काम केलाय त्याच्या पाठीशी राहील का मतदार? राहील की. काय सांगाल या मतदारसंघात अनुसूचित जाती महिला हे आरक्षण आहे, ही लढत या ठिकाणी कुठल्या कुठल्या गटामध्ये होणार आहे प्रामुख्याने? यड्रावकर गटात आणि शेतकरी संघटना, गट आणि शेतकरी संघटना अशी होती. काय वाटतं आता प्रचार सुरू झालाय, मतदारांच्या गाठीबिटी घ्यायला उमेदवारांनी सुरुवात केल्या, काय वारं कोणाचं वाटतं मतदारसंघात? वारं काय नाही, अजून काटेकी टक्कर आहे. गाठीबिटी टक्कर आहे. वारं कुणाचं काय नाही अजून फिक्स असं. मग आता लोक उमेदवार निवडताना मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? नाही, लोकांचं काय नाही, माझा तर विचार आहे. गावाला पाणी स्वच्छ नाही. आमच्या गावाला वारणा नदी आहे, तर फिल्टर पाणी नाही आहे आम्हाला. एक मोठा मुद्दा आहे. आणि बाकीचे जे गावातल्या ज्या रस्ता असून दे, मेन रोड, गटरीचं काम असून दे,
आणि तुम्हाला सांगतो भरपूर बट्टी कुत्र्यांचा एक त्रास भरपूर आहे दानोळे गावाला. या समस्या सोडवणारा माणूस पाहिजे. या समस्या सोडवणारा माणूस मग पाहिजे. आता कोण आहे असं निवडणुकीला उभे राहिले ते या समस्या सोडवतील निवडून आल्यानंतर? नाही अजून त्यांनी काय त्यांचं जाहीरच केलेलं नाही तसं की आम्ही हे करतो असं काय जाहीर केलं नाही. डायरेक्ट मतदान विकास काम काय झालंच नाही मतदारसंघात. झालं की गटारी झाले. आता सुरेश कांबळे यांच्या काळात विकास कामं झालेले आहेत. यड्रावकरांच्या हाताने कामं झालेले आहेत. भरपूर कामं झालेले आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यानंतर या दानोळी मतदारसंघात सध्या राजकीय चित्र कशा पद्धतीचं आहे? राजकीय चित्र आता जोरात आहे. कोणाच जोर आहे? चोर आता महाविकास आघाडी, काँग्रेस आणि स्वाभिमानी एकत्र झाल्यामुळं आणि उबाटा गट एकत्र झाल्यामुळं इथं ताकद मोठी आहे. त्या दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघ 7ही गावात चांगला प्रतिसाद कुणाला? महाविकास आघाडीला. विरोधामध्ये यड्रावकर आघाडी आहे, त्यांच्या कामाबद्दल काय सांगा? नाही, त्यांची कामं झाली की आमदारकीला कामं झाली. त्या कामावर जिल्हा परिषद वर हे होत नाही. स्थानिकची उमेदवार आहेत आणि दानोळी मोठं गाव आहे आणि पंचायत समितीला 2 उमेदवार गावातलीच आहेत. जिल्हा परिषदला पण 4ही उमेदवार गावातलीच आहेत. त्यातला उमेदवार चांगला कोण ह्याच्याकडं लोकप्रतिनिधी हे बघतात. आता तुम्ही कामं झालीत म्हणालात. आमदारकीच्या काळातली कामं झालीत. काय काय कामं झालीत? ते कामं झाली की रोडचे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. परत गटरीची कामं झालेली आहेत. नाही नाकारता येत नाही त्याला. आणि थोडे अपेक्षित पण आहेत अजून कामं. कुणाकडून? अजून जी करणार होती हा रोड आहे, हा रोड पण झालेला नाही अजून. त्याचा नारळ शुभारंभ पण झालेला आहे. आता लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? उमेदवार आणि आणि पक्ष. काम बघणार नाही. पक्ष बघतात, काम काम नाही. काम आमदारकीच्या टायमाला झालेलं आहे. दिले की मतदान, आमदारकीला पण मतदान दिलेलं आहे. नाही, आता राहिलेल्या उमेदवारांची कामं बघणार नाही निवडणुकीला. आता राहिलेली आहेत की नाही ही उमेदवार आता अजून यांनी आता पहिल्यांदा राहिलेले आहेत. आता यांनी काम निवडून आल्यानंतर काम करणार आहे. मग काम केले त्याच्या पाठीशी लोक राहणार नाही. काम करायला कसं आहे माहितीये का, मागचे केलेले काम 10 वर्षात आणि आत्ताच फरक आहे ना. काय काय चर्चा राजकारणाच्या निवडणुका चालू झाल्या? हो, जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीची निवडणूक चालू झालेली आहे. कोण आहेत उमेदवार? उमेदवार आमचे माझा भाचा एक आहे, रिक्षा त्याला चिन्ह मिळाले. काँग्रेसचा हात एक आहे, यांचाच आम्ही प्रचार करतोय. कामं झाल्यात काय मतदारसंघात? काय नवीनच राहिलेले आहेत आता. याच्या आधी काय कामं झाल्यात? काय झाल्याच की तिने माणसांसंग व्यवस्थित बोलून चालून आहेत. कामं काय काय झालं? कामं काय तिने काही केलेली नाही आहेत. कामं कोण केलं? कामं कोण केलं त्या मतदारसंघात? अहो, नवीन राहिलेले आता आहेत ते. याच्या आधी कामं कोण केलंच नाही? मग काय गावकऱ्यांनाच करत्या, त्याच्या पलीकडे कोण करत नाही. आम्ही आमचं रिक्षा एक चिन्ह आहे, ही घेऊन आम्ही आलोय. काय निवडणुका लागल्यात? काय लक्ष आहे की नाही निवडणुकीकडे? कामाकडे लक्ष आपण कामाकडे लक्ष आहे. होय, निवडणूक लक्ष करून काय निवडणुकात मतदान करायला पाहिजे की? मतदान त्यावेळेस करायचे आपण. कोण कोण आहेत उमेदवार? उमेदवार विजय सोळके, पेंटर संदीप कांबळे, तेवढं काय आपण कसा असावं निवडून येणारा उमेदवार? चांगलं काम केलं पाहिजे. काय अपेक्षा आहेत मग आता निवडणुकीच्या उमेदवारांच्याकडं? एखादं आम घरकुल मिळाला पाहिजे, काहीतरी गरीब आपलं काहीतरी हातभार लागा पाहिजे. तुम्हाला घरकुल नाही? घरकुल नाही आता 70 वर्ष झाले घरकुल नाही आम्हाला. आणि मोठी मोठी दादा 5-5 एकर क्षेत्र आहे त्यांना घरकुल आहे. काय करायचं मग यांना मतदान करून सांग. बाकी सार्वजनिक कामं कशी आहेत? मग रस्ते, गटर, स्वच्छता ही त्यांची तिकडे करले, आमच्या गल्लीत काहीच नाही. हो, वडर समाज आम्हाला काहीच नाही. नुसतं मतदान परत हात करायचं आणि तिथून पुढे निघून जायचं. आम्ही आता हाय कौलारू घरात, पडक्या तडक्या घरात आम्ही राहतोय. आमची सोय त्यांनी काय करतात? मोठी मोठी लोकांची घरकुलाची काम करतात, आमची काय काम करतात? 10-70 वर्षात एखाद्या घरकुल 2-2, 3-3 त्यांना घरकुल, आम्हाला घरकुल मिळत नाही. काय उपयोग आहे त्याचं त्यांना मतदान करून? काय या मतदारसंघात काय कोणाचं पारड जर वाटतं? कुठल्या पक्षाचं? काय एवढं त्यावर लक्ष नाही आपलं. आम्ही कामाच्या ह्याच्यात त्यांनी काय करतात आम्ही आता बघत राहिलोय नाही. आणि आता इथनं आमचं काय करतात हे काय करायचं असं होणे विषय आहे. मग याच्या आधीपासून कुठल्या गटाचं वर्चस्व आहे मतदारसंघात? आम्ही कोणी मागे फिरत नाही. आपलं पोटापोट काम करायचं आणि खायचं आणि जातात बस आहे. तर निवडणुका लागला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय वातावरण आहे मतदारसंघात? हाय आता बऱ्यापैकी आहे सगळं. बऱ्यापैकी आहे. दोन्ही पार्ट्यांचं चांगलंच चालू आहे. कुठल्या कुठल्या? शाहू आघाडी आणि संघटनेची मिळून उभा केले सगळं. कोण कोण आहेत उमेदवार? दोन्ही पण संदीप कांबळेच जिल्हा परिषदला आहेत. संदीप कांबळे एक आणि संदीप तेवढे एक, बरोबर आहे का? त्या उमेदवारांचं काम काय आहे? काय उमेदवाराचं काम म्हणजे कसं, आता ते नवीन उभा आहेत दोन्ही पण सीटा. एक यांचं तेवढं अगोदर त्यांचं वडील होतं जिल्हा परिषदला, त्यांनी जरा काम केलेलं आहे त्याला. आणि ते आता त्यांच्या नेत्यांच्यावरच अवलंबून आहे. नेते कसे आहेत त्यांचे? दोघांचे बी चांगले आहेत नेते, दोन्ही बी चांगले आहेत. आता काय सांगता येत नाही कोणाच्या मतदारसंघात कामं, विकास कामं काय झालं? झालेत.
कोणाच्या माध्यमातून? पहिला कसं संघटनेच्या बी माध्यमातून पण झाल्यात आणि यड्रावकरच्या बी माध्यमातून पण झाल्यात. आता लोक उमेदवारांना निवडून देताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? लोक आता ते काय कामावर काय अवलंबून राहत, पक्षावरच अवलंबून राहत. बर, पक्षावर अवलंबून राहणार, कामावर नाही. कामावर राहणार. काम बघणार नाहीत लोक. काम म्हणजे कसं, हे आता दोघं बी नवीनच आहेत. बर बर जिल्हा परिषदचे शेतात दोन्ही आहेत, त्या नवीनच आहेत. बर. तर ह्यांचं काम काय बघायचं असं आहे की नाही. कोणाचं काम बघणार? पक्षाचंच की काम. पक्षाचं. कोणाचं पारडं जड वाटतंय? असं काय दोन्ही बी समान वाटतं. तरी एकत्रित माप झुकतं कोणाच्या बाजून वाटतं? कसं आहे, किंवा भाग जरा संघटनेचा पण आहे बर. आणि यड्रावकरला पण म्हणणार आहे. म्हणजे संघटनेचं पण राज शेट्टींचं बी काम आहेत आणि यड्रावकरांचं बी काम आहे. बर. दोघांनी बी म्हणजे समानच इथं होण्याची शक्यता वाटते. पंचायत समितीच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर उमेदवारांनी प्रचाराला जोर घेतलेला आहे. काय कोणाचं वातावरण पारडं या मतदारसंघात जड आहे? मतदारसंघात राजर्षी शाहू विकास आघाडीचं पारडं फार मोठं जड आहे. का बरं? ते यड्रावकर साहेबांचं जे काम आहे की नाही, म्हणजे आपल्या तालुक्याच्या बाबतीतलं लई खतरनाक. म्हणजे हाताला काम देणारा माणूस, म्हणूनच मालक म्हणतात ते. हाताला काम देणारा माणूस. आणि राजर्षी शाहू विकास आघाडीच्या 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समितीमध्ये यड्रावकर साहेबांचा झेंडा हा फार मोठा उंचवणार. आणि त्यांचं काम आणि जाईल त्या भागातलं म्हणजे त्यांचं म्हणजे जे प्रशासनावरची पकड असू दे, तर बाकीच्या बाबतीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं जे काम आहे यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून फार मोठं. त्यामुळं यड्रावकर साहेबांचा झेंडा आमच्या दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात मोठा होणार. काय काम केलंय दानवे जिल्हा परिषद मतदारसंघात? आणि जिल्हा परिषद मतदारसंघातली कामं सांगायची झाली तर तळागाळातल्या सर्वच बाबी म्हणजे यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. रस्त्यांची कामं असू देत, गटरींची कामं असू देत. गावात बऱ्यापैकी तुम्ही फिरत असताना तुम्ही जर बघितला तर बऱ्यापैकी रस्त्यांची कामं पूर्ण झालेली आहेत. आणि या चालू ह्याच्यात दानवे गावातील पूर्ण रस्त्यांची कामं सगळी पूर्ण झाल्याशिवाय राहणार, एवढं आम्हाला नक्की गॅरंटी आहे. कारण हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला समजला जातोय. इथं लोक म्हणतात की यड्रावकरने काय कामच केलं नाही, नुसतं नारळ फोडलाय, शुभारंभ केलाय, काय कामच नाही म्हणतात लोक. नाही, स्वाभिमानीचा बालेकिल्ला होता, परंतु आता कसं झालेलं आहे की या गावातनं जवळजवळ आणि आमच्या आसपासच्या खेड्यातील म्हणजे आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातून यड्रावकर साहेबांना मोठं लीड मिळालेलं आहे निवडणुकीच्या काळात. त्यामुळं याच्यावर तर मला तर काय वाटत नाही की हा बालेकिल्ला म्हणजे स्वाभिमानीचा असेल. ती निवडणूक आमदारकीची होती, आमदारकीला यड्रावकरांना मतदान दिलं, पण आता खालचे उमेदवार आहेत ते स्थानिक आहेत. लोक आता खालच्या उमेदवारांना बघून मतदान करणार का यड्रावकरांना बघून मतदान करणार? लोक म्हणू लागलेत की आमदारकीला ते वेगळं, आता ह्या खालच्या निवडणूक आहेत. बरोबर आहे. बरोबर यड्रावकर साहेबांनी आता जे उमेदवार जे दिलेले आहेत ते अतिशय म्हणजे सुशिक्षित आणि शिक्षित आहेत. आणि त्याच्यामुळं आणि युवा आहेत. युवकांनी जी संधी यड्रावकर साहेबांनी जी आता दिलेली आहे तर शिक्षित लोकांनी म्हणजे जास्त प्राधान्य देतील असं मला तर वाटतं. निवडणुकीवर लक्ष आहे की नाही? निवडणूक आहे घेऊ. काय वातावरण मतदारसंघात? आता काय वातावरण आहे, राजेंद्र पाटील चांगलं आहे वातावरण. वातावरण चांगलं आहे. हा. चांगलं म्हणजे काय? काय गावाची काम केलं, कोण कोण आहेत उमेदवार मग? कांबळे आणि साळुंके. साळुंके. हं. बर. आणि विरोधी गटात काय माहिती नाही मला. मग पारडं कोणाच जर वाटतंय? राजेंद्र पाटील या लोकांचं जर वाटतं. पण विरोधी सुद्धा तुल्यबळ आहेत की महाविकास आघाडी, काँग्रेस वगैरे सगळे स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आले, ती पण जोरात आहेत. त्यांचं काय आपल्याला एवढं माहित नाही, तर हे पाठ जड आहे. काय केलं यड्रावकरांनी? काय दिले तुम्हाला? काय कामाची, गावाची कामं, रस्त्याची कामं बर. ती केल्यात. आता यड्रावकर आमदार आहेत आणि आता खाली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, हे उमेदवार वेगळे आहेत. लोक आता मतदान करताना वरचा नेता बघणार का खालची उमेदवार बघणार? वर्ष नेताच बघणार, नेता बघणार, खालचे उमेदवार खाल्लं बघून वातावरण होणार, मतदान होणार खाल्लं पण लोकांचं. यड्रावकरांचे उमेदवार आहेत, त्यांनी काही कामं केलेत का? लोकांचे संपर्क आहे त्यांचा? आहे आहे? बर. चांगलं वातावरण त्यांचं पण. निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय मतदारसंघात काय वातावरण आहे? जोर कोणाचा आहे? जोर काय यड्रावकरांचा? कार्यकर्ते आहे काय? नाही कार्यकर्ते काम जाऊ त्यांचं चांगलं. काय काम केलं? कामं भरपूर केले. काय काय केलं? रस्त्याची कामं, आमच्या गैबसाहेब देवळाचं, बाकीची कामं आहेत तीच भरपूर. तर नुसता शुभारंभ केल्यात की कामं काय केलं नाहीत म्हणून लोक म्हणायला लागल्यात? भरपूर झालेत काम. लोक म्हणतात नुसता शुभारंभच केल्यात, नारळ फोडल्यात, कामच पुढं नाही. कामं भरपूर केल्यात. महत्वाची दवाखान्याची कामं भरपूर केल्यात त्यांनी लोकांची. म्हणजे मोठमोठे समजा 4 लाख 5 लाख जे दवाखान्याचे म्हणजे ऑपरेशनची जी कामं आहेत ती यड्रावकरांनी पुण्या ठिकाणी, मुंबई ठिकाणी नेऊन त्यांचे ऑपरेशन करून व्यवस्थित घरला पोच करायपर्यंत काम केलं. पण आता यड्रावकर स्वतः काय निवडणुकीला उभे नाहीत, कारण ते आमदार आहेत. खाली निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत. मग लोक खालच्या उमेदवारांचा विचार करणार का वरच्या नेत्याचा? वरच्या नेत्याचा विचार करणार आणि खालची लोकही चांगली आहेत. एक आहे ते स्वतः डॉक्टर आहेत आणि एक जिल्हा परिषदला आहे ते म्हणजे एक टर्म झाले आहे त्यांच्या वडिलांची. त्यांचा अनुभव चांगला आहे, त्यांचं कामही आहे. कुणाचं सुरेश पेंढरे यांचं काम पण आहे.
पण विरोधात पण तगडे उमेदवार आहेत की हो. स्वाभिमानीचा बालेकिल्ला फाईट लागणार सोडा, पण आम्हाला तर असं वाटतं लोक काय पक्षाचा विचार करणार, नेत्याचा करणार का माणसाचा विचार करणार मतदान करताना? वर नेताही बघणार माणसंही बघणार. काय कोणा जोर आहे इकडे? इकडे यड्रावकरांचा जोर आहे. का बरं? विकास कामं केलेले आहेत भरपूर हा. आणि चांगला नेता आहे. तरुणांना संधी दिलेली आहे. सुशिक्षित शिकलेल्या महिलांना संधी दिलेली आहे त्यांनी. तुम्ही यड्रावकरांचा जोर आहे म्हटलं की यड्रावकर कुठे उमेदवार आहेत? उमेदवार खाली जिल्हा परिषद पंचायत समिती वेगळे आहेत. गटाचे सगळे जोर आहे हो इथं. सगळ्या 7 जिल्हा परिषद मध्ये त्यांचे उमेदवार राजश्री शाहू विकास आघाडी त्यांचाच जोर आहे सध्या. पण हा तर स्वाभिमानीचा बालेकिल्ला म्हणला तू, इथं महाविकास आघाडीचा पण जोर आहे की त्यांचे पण उमेदवार तुल्यबळ आहेत म्हणतात लोक. महाविकास आघाडीचा जोर नाही, त्यांनी फक्त दाखवा लागल्यात माणसं पैशाने माणसं विकत घेत पगारावर ठेवून जोर लावायला. तुम्ही एवढं यड्रावकरांच्या बाजून बोललाय, कार्यकर्ते आहे तुम्ही होय आहेच की. म्हणून कार्यकर्ते म्हणून सांगायला, पण सामान्य नागरिक म्हणून काय सांगाल तुम्ही? काय कामं झालेले आहेत तुम्ही गावात बघा, कामं झालेत का नाही तुम्हाला? कॉन्क्रिटीकरण झालंय, गटर झालंय, अंडरग्राऊंड गटर झाल्यात, जलजीवनचं काम झालेलं आहे, बऱ्याच समाज मंदिरांना त्यांनी निधी दिलेला आहे, हॉलला निधी दिलेला आहे. कामं कागदावरचे आहेत का प्रत्यक्षातले आहेत? प्रत्यक्षात आहेत, तुम्ही बघा मग सांगा. तिकडे मामा म्हटले मला नुसतं नारळ फोडला, शुभारंभ केला, लक्ष नाही पुढे. एकमेव हा रस्ता राहिलेला आहे गावात करायचा, ते पण त्याला पण निधी मंजूर आहे आता 25 लाख रुपये. हा पण चालू होईल. तिकडून जैन मंदिरकडनं पण आलेला आहे कॉन्क्रिटीकरण. हे मधला तेवढा पीस राहिला, हा पण होईल आता. पण विरोधकांचं आव्हान नसणार का यड्रावकरांना मग? आव्हाने असणारच, पण एवढं नाही की विरोधक एवढी काही चर्चा नाही विरोधकांची. पण लोक आता मतदान करताना काय बघणार? माणूस बघणार, पक्ष बघणार, का उमेदवार बघणार, काय बघणार? नेता बघणार? पहिला पक्ष आणि नेताच बघणार की. वरचे खालचे नेते उमेदवार? पक्ष, उमेदवार खालचा काय गावातलाच आहे, त्यामुळे काय ते पण बघितलं जाते. त्याची पण पार्श्वभूमी, तो कसा आहे काय आहे त्याचं पण पार्श्वभूमी. उमेदवार सध्या आता जे उमेदवार आहेत त्यांनी पण कोतेही म्हणा, दानवी पंचायत समितीतले म्हणा, सगळे सुशिक्षित आहेत, महिला आहेत, तरुण आहेत आणि शिकलेल्या महिला आहेत सगळ्या. काय का लोकांशी संपर्क त्यांचा? होय, भरपूर संपर्क आहे. काय मतदारसंघात काय वातावरण आहे? संघात येडवकर साहेबांचं ठाकूर साहेबांचं. पण महाविकास आघाडी आणि शाहविकास आघाडी अशी दुरंगी लढत आहे. विरोधक पण जोरात आहेत की. शाहू विकास आघाडी विरोधकांचं आव्हान यड्रावकरांना कितपत असणार आहे? त्यांचं काय माहिती, यांनी कामं केली आहेत, त्यांच्या मागे आम्ही जाणार. जाणार. काय कामं केलं त्यांनी? भरपूर कामं केली आहेत. या गावातले पाईपलाईन बदललेत, कॉन्क्रिटीकरण केलेत. परत सरपंच वाळकुंजी वहिनींच्या माध्यमातून, येडवकर साहेबांच्या माध्यमातून कामं भरपूर केलेत. आमदार फंडातून कामं केलेत. पण आता ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे, ते आमदार आहेत. आता हे खाली लोक आता जिल्हा परिषद उमेदवार बघणार, पंचायत समिती बघणार का वरचा नेता बघणार? नाही का, त्यांनी शाहू विकास आघाडीने उमेदवार दिलेत, त्यामुळं त्यांच्याकडे बघून आणि लोकांनी कामं केलेत. आणि जी जिल्हा परिषद सीट आहे त्यांचे सुरेश पेंटर जे होते जिल्हा परिषद सदस्य, त्यांनी पण कामं भरपूर केलेत. आता यड्रावकरांना विरोधकांचं आव्हान नसणार आहे काय? हा, विरोधकांचं आव्हान नसणार आहे काय? आव्हान त्यांचं बी असणार, खरं सीटा यांच्याच आहेत. लोक मग काय कुठल्या गोष्टीकडे बघून मतदान करणार? काम बघणार, पक्ष बघणार, नेता बघणार, काय बघणार? विकासकडे बघा. विकास बघणार. मग विकास खरोखर झाला का नुसता कागदावरचा आहे? नाही झाला, विकास झाला, भरपूर झाला. यड्रावकर मी विचारणार आहे तुम्हाला प्रश्न. कुठे नाही, सोनारकडे चाललंय. सोनं घ्यायला चाललाय? हे नाही, वजन करायला चाललंय. मग काय आहे, मतदारसंघात निवडणुका लागल्या, यड्रावकर येणार. का बरं? काम आहे भरपूर. तुम्ही कार्यकर्ते का त्यांचे? होय, कार्यकर्ते म्हणून सांगू नका हो, एक सामान्य नागरिक म्हणून सांगा. कार्यकर्त्याच आहे नाही, सामान्य माणूस आहे. सामान्य माणूस आहे. काय केलं यड्राव करण्याचं? काय दिलं तुम्हाला? काय मस्त रस्ते बिस्ते केले, देवळे. तुम्हाला काय दिलंय? आम्हाला काय मतदानाचे पैसे कोणाच घेत नाही आम्ही. बर. यड्रावकरच येणार. पण विरोधक सुद्धा ताकदवान आहेत हो, विरोधकांचे उमेदवार सुद्धा तुल्यबळ आहे. खरं यड्रावकरच येणार 100%. अहो खरं लोक मग इकडे बघा, लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? पक्ष बघणार, माणूस बघणार, नेता बघणार. माणूस बघणार, हा. यड्रावकरच येणार.